आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। संत तुकाराम नगर यशवंतभाऊ भोसले यांना कामगार प्रश्नांवर उपोषण करण्याची वेळ येऊ देणार नाही। आमदार शंकरभाऊ जगताप व माजी खासदार अमर साबळे यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यात ग्वाही। पिंपरी येथील संत तुकाराम नगर इथं राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्या वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा व कामगार वर्गाचे प्रश्न मांडून दुहेरी संगम साधला। दिनांक 8 फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम संत तुकाराम महाराज मंदिर सभागृह इथं पार पडला। यशवंत भोसले यांनी आता सहनशीलता संपली असून उपोषण करणार असल्याचं सांगताच आमदार लक्ष्मण जगताप व माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी प्रांतिक उपोषण करण्याची वेळ येणार नाही अशी ग्वाही दिली। यावेळी आमदार शंकरभाऊ जगताप, भाजपा शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे, प्रदेश प्रतिनिधी मोरेश्वर शेडगे, माननीय नगरसेवक वसंतराव शेवडे काका, नंदू अप्पा कदम, नगरसेवक राजू दुर्गे, सरचिटणीस अजय पाताडे, कैलास सानप, नंदूजी भोगले, नगरसेवक माऊली थोरात, उपाध्यक्ष विशाल वाळुंजकर, राहुल खाडे, दिनेश पाटील, कपिल शिंदे, सुनील पालांडे, राहुल खाडे आदी मान्यवर व पिंपरी चिंचवड रहिवासी व पुरुष व महिला कामगार हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। यावेळी भोसले म्हणाले की जमलेल्या हजारो पुरुष व महिला कामगार वर्गांचे आशीर्वाद खासदारांना मिळाले असून त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी मनोकामना करतो। माजी खासदार अमर साबळे यांना जखमांवर मलम लावण्याचं काम केलं असून त्यांचा आभारी आहे। हजारो कामगार माझ्यासाठी नव्हे तर साबळे यांच्यावर प्रेम करतात म्हणून वाढदिवस साजरा करण्यासाठी आले। मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांच्याकडे 3 वेळेस कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी जाऊन बसलो होतो। स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या आग्रहाखातर 10 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता। भाऊ म्हणाले होते, तू संत तुकाराम नगर भागातील विरोधकांना शहरभर पसरू द्यायचं नसेल तर तू बांध म्हणून उभा राहा, तेव्हाच शहरात भाजपची सत्ता येईल। त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपची सत्ता आली, परंतु कामगारांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायचंय, कारण नागपूर इथं त्यांच्या हस्ते कमळाच्या चिन्हाची मफलर गळ्यात टाकून प्रवेश केला होता। लक्ष्मण भाऊ जसे लोकनेते झाले तसेच शंकर भाऊ लोकनेते व्हावेत ही आमची इच्छा आहे। तब्बल 39 वर्ष झालं स्वतःचं सोनं गहाण ठेवून उपोषण आंदोलन व 117 प्रकरणाचा न्यायालयीन लढा लढतोय। भगवान के घर देर है अंधेर नाही, परंतु डोळ्यासमोर अंधार पडल्यावर देव बघून उपयोग होणार नाही। पद प्रतिष्ठा नकोय पण न्याय हवाय। शंकर भाऊंकडून खूप अपेक्षा आहेत। 1 महिन्यात आपल्या सरकारकडून न्याय न मिळाल्यास प्राणांतिक उपोषण व आत्मक्लेश करणार आहोत अशी भावना भोसले यांनी याप्रसंगी व्यक्त केली। बारामती तालुक्यातून गरीब कुटुंबात पिंपरी चिंचवड इथं येऊन अमर साबळे यांनी अस्तित्व निर्माण केलं। त्यांनी सामाजिकच नव्हे तर राजकीय अस्तित्व निर्माण केलं। त्यामध्ये त्यांना स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे व भारतीय जनता पार्टीच्या सर्वच नेते मंडळींनी मदत केली। साबळे यांनी मलम लावल्यामुळे जखम पुन्हा उद्भवणार नाही। यशवंत भाऊंचे राजकीय पुनर्वसन व लक्ष्मण भाऊ यांनी दिलेला शब्द पूर्ण करणार आहोत। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रमिकांना प्राथमिकता देतात। भाजपा उपोषण करण्याची वेळ येऊ देणार नाही। लाखो कामगार वर्ग भाऊंच्या मागे असल्याचा अनुभव घेतलाय। भाजपासाठी काम केलेल्या 10 वर्षाचं फळ नक्कीच यशवंत भाऊ आपणास भेटेल असं मत आमदार शंकरभाऊ जगताप यांनी व्यक्त केले। अभिष्टचिंतन सोहळ्याला उत्तर देताना साबळे म्हणाले की वाढदिवसानिमित्त आशीर्वाद देण्यासाठी आपण जमलात हीच आयुष्याची पुंजी आहे। या आशीर्वादानं रंजल्या गांजल्यांची सेवा व शोषित वंचितांसाठी आयुष्य समर्पित करण्याची भावना निर्माण झाली आहे। यशवंत भाऊंना आश्वासित करतो की तुम्ही या श्रमिकांसाठी आयुष्यभर झुंज दिलेली असून कष्ट घेतलेले आहेत। त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा प्रयत्न केलेला आहे। स्वतःसाठी पद प्रतिष्ठा मागितली नाही। तुम्ही या ठिकाणी बसलेल्या सर्व श्रमिकांच्या जीवाचे प्राण आहात। यामुळे तुम्हाला या ठिकाणी उपोषण करण्याची वेळ येऊ देणार नाही। मागण्या ऐकण्यासाठी कामगार मंत्र्यांना या ठिकाणी आणणार आहे। पृथ्वी शेषनागाच्या नव्हे तर श्रमिकांच्या हातावर तरली असून त्यांचे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे। पुन्हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपची सत्ता येण्यासाठी यशवंत भाऊचे प्रश्न सोडवावे लागणार आहेत। जोपर्यंत श्रमिकांचे प्रश्न सुटणार नाही तसेच बहुजनांचे कल्याण व हित होणार नाही तोपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा सुखी व संपन्न समाज घडणार नाही। शोषित पीडित वर्गाचे प्रश्न सुटतात तोच समाज सुखी संपन्न होऊ शकतो। कौतुक नाही झालं तरी चालेल, श्रमिकांचे प्रश्न सुटले पाहिजे। शत्रुघ्न काटे, मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, माऊली थोरात आदींनी मनोगत व्यक्त केले।
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नंदू अप्पा कदम व आभार जयदेव अक्कलकोटे यांनी मानले. तेज तुफान मुख्य संपादक अयूब शेख, पिंपरी चिंचवड.